श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरु संत तुकाराम महाराज की जय. गिरी माता की जय. श्रीपाद रामदास महाराज जय. गुरु पांडुरंग दादा महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बजरंग बली हनुमान की जय. सदा तळमळ चित्ताची हे हळहळ त्याचे दर्शन न व्हावे सेवा असता तो जीवी. शब्दाची वाणी मंगळ सापडला का? सदा तळमळ चित्ताची हे हळहळ त्याचे दर्शन न व्हावे सेवा असता तो जीवी. शब्दाची घाणी अमंगळ विली वाणी येणे शब्द पर तुका म्हणे पर उपकार त्याचे दर्शन न व्हावे. त्याने आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे. कृपया लाइन पर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उसने आपकी कॉल. जगद्गुरु तुकोबाराय या भंगातून चित्ता शुद्ध आहे त्याच्या चित्तामध्ये तळमळ आहे त्याला त्याच्याबद्दल थोडा त्याची अवस्था वर्णन करतात. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबा जे सद्गुरु दास तुका माझी वाणी तुझे वर्णी गुणना ऐसे दे प्रेम काही कळा श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. सर्व काळजाच्या चित्ताला हळहळ लागलेली आहे जे चित्त नेहमी तळमळ करते आहे त्याचे मला दर्शन होऊ नये. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्याच चित्त आणि या अवस्थेतून प्रत्येक जण गेलेला असतो. प्रत्येकाचा जो परमार्थाचा प्रवास येतो ह्या स्थितीतून गेलेला आहे सुरुवातीला. त्यामुळे या प्रत्येक गोष्टीचा प्रत्येकाला अनुभव आहे. गुरु तुकोबारांचा म्हणजे रेडीमेड कपड्याचं दुकान. ज्याला बसलं त्याच्या मापाचं म्हणतो माझ्या मापाचं काय शिवला तर रेडीमेड दुकानात असतेच ते आपल्या मापाची. तस चित्त अशुद्ध असल्यानंतर असं होतं अस्थिर चित्त. ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्याने आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे. कृपया लाइन पर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उसने आपकी कॉल को होल्ड पर रखा है. कृपया लाइन पर बने रहे. संसाराचं जो चिंतन करतो ज्याला परमार्थाचा स्पर्श झालेला नाही ते चित्त 24 तास संसाराचं चिंतन करतय ना. ते का देवाचं करतं का? ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्याने आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे. कृपया लाइन पर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उसने आपकी कॉल को होल्ड. विषय आहे चित्ताचा
चित्त विषयाचं चिंतन केलं तर ते अस्थिर होत असे. हा आपल्याला जर समजा पोटात काही नसलं तळमळ होती ना, हा पोट भरल्यावर कसं तृप्त होतं, हा ढेकूर येतो ना, हा तसं चित्ताचं खाद्य आहे भगवंताचं नामस्मरण. हम्म. आता गायांचं खाते समजा वैरण, आणि त्यांना जर टेलरवर दगड आणून टाकले तर खातील का त्या? नाही. त्यांचं खाते नाही ना ते. हा आपण ज्या व्यक्तीशी बोलत तर आहात खाते त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे. कृपया लाइन पर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है. कृपया. त्याचा परिणाम सांगितला ना, हरीने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले, आता कैसी जाऊ करा न हे बरा दौके. जर चित्त शुद्ध झालं, भगवंत मग त्या चित्तामध्ये येतो ना, हा विशेष रूपानं प्रगट होतो. हा मग तिथं तळमळ राहत नाही. चित्त पहिलं शुद्ध करावं लागतं, हा नंतर स्थिर करण्याची प्रक्रिया आहे. नंतर त्या शुद्ध स्थिर अंतःकरणात आत्म्याचं भान म्हणजे आत्मानंद होत असतो. हा तसा तो आनंद भेटत नाही. म्हणायला काय लागत, सेवितो हा रस वाटितो आणि का, म्हणणं वेगळं हा आणि प्रत्यक्ष तो रस ज्याला मिळालाय ना, हा आणि हे सांगण्याकरता आम्ही आलोय म्हणजे वैकुंठात हा आपल्याला, मग ती स्थिती प्राप्त झाली पाहिजे ना. हा पण महाराज ह्या अभंगात थोडं वेगळं बोलतायत. आशांची गाठच होणी म्हणले आपण, हम्म. कारण संगतीचा परिणाम होतो ना. हा आशांच्या जवळ गेलो आपल्याला त्रास आहे ना. मग हा महाराजांना हा आता यांचं चित्त भगवंताच्या चिंतनानं शुद्ध झालेलं आहे, स्थिर झालेलं आहे, आत्मानंदामध्ये एक रूप झालेले महात्मे. पुन्हा जर अशा एखाद्या तळमळीच्या ग्रस्ताची जर भेट झाली तर मग त्याचा परिणाम होईनच ना, काही होईना. हा तर महाराज म्हणले असे जे कोणी असतील सर्व काळ चित्ताला हळहळ लागलेली आहे, त्यांना काही नाही, किती मिळू द्या काही मिळू द्या तरी त्यांची अशांत चित्त असते, तळमळत असते, हाव हाव असमाधान. किती असू द्या, प्राप्त परिस्थितीत असमाधान तो रोगच आहे. हा किती असू द्या नाही जाणार तो रोग. असमाधान हा रोगच असतो. म्हणून कारण तो जिवंत आहे तरी प्रेताप्रमाणे. हा काय फरक आहे? तर जर सारखं अशांत असत, अशांत माणसाच्या संगतीत गेल्यावर ते रेंज मध्ये आपल्याला थोडाफार रेंज लागत आहेत ना. हा बाजारात जा बरं तुम्ही, तेव्हा करता जाऊन पहा. हा आता तिथे काही कोर्टात जाणारे काय चिंतन करता की तिथे किती स्थिर चित्ताचे राहते? नाही नाही. प्रत्येकाच्या चित्तात ज्या खास वेगळ्या असतात ना, हा दवाखान्यात जाऊन पहा. सत्संगातच का जायचं? सत्संगात गेल्यानंतर वातावरणच ते पवित्र असतं ना. हा सत्संगात, मंदिरात, तीर्थात, मठात, मंदिरात गेल्यानंतर सात्विक वातावरण असतं. त्याचा जर आपल्यावर परिणाम होतो तर मग या वातावरणाचा परिणाम होणार नाही का? हा महाराज म्हणले त्यांचं मला दर्शनच होऊ नये. लांबून लांबून जावा तिने, लांबून जावा कशाला, नाही का? आणि ही गोष्ट सत्य आहे. पण ते त्या अनुभवापर्यंत आपण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला पटत नाही. ही चित्ताची तळमळ लगेच नसती थांबत, पण चित्ताची तळमळ होती म्हणून दुःख होत असं आहे. त्याचं चित्त स्थिर आहे ना, त्याला कोणताही प्रसंग आला तरी दुःख होत.
दुःख होण्याचं कारणच ते, त्याची तळमळ अस्थिर. अच्छा, वाऱ्यात जर दिवा ठेवला तर तो काय असा कसा फडफड फडफड करतो, तसं चित्त निवळ हळहळ करतं. तोच दिवा जर घरात ठेवला तर शांत. हा, तसं चित्त शांत होतं. तर त्याला प्रक्रिया आहे, ती धुवा लागतं अगोदर, स्वच्छ धुवा लागतं. गुरु नाम की साबुन लगा की ऐसा धोना धोए जैसा धोबी धोणार. तुला तिला लई चिंतन करावं लागत. मग जसं ते कपडे स्वच्छ धुवून निघतात तसं अंतःकरण धुवून निघतं. नंतर अगोदर निष्काम कर्म सांगितलं. निष्काम कर्म, निष्काम उपासना. निष्काम झाली तर उपासना सगळेच देव करते, पण निष्काम होत नाही ना. निष्काम होत नाही. निष्काम झाली तर अंतःकरण शुद्ध होत. असतात काही शुद्ध अंतःकरणाचे लोक, काही लोक शुद्ध अंतःकरणाचे असतात ना, त्यांच्याकडून काहीतरी सत्कर्म पुण्यकर्म तीर्थयात्रा घडलेले असतात ना. तात्पर्य जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, सदा तळमळ चित्ताची हे हळहळ, त्याचे दर्शन न व्हावे शेव असता तो जीवे. तो जिवंत असताना मेल्यासारखा आहे. माणसाची कोणी गाठ घेतं का? नाही. तसं म्हणजे तरी तो जिवंत आहे, तरी प्रेताप्रमाणेच आहे ना. कशाला त्याची गाठ व्हावा? त्याची गाठच होते. कुशब्दाची घाणी अमंगळविली वाणी, वाईट शब्दाच्या घाणीने त्याची वाचा अमंगल झाली. खोटं बोलणं, दुसरा द्वेष त्रास अमंगळ, ती वाणी दोष तयार होतो वाणीमध्ये. त्या वाणीपासून ती वाणी ऐकावं सुद्धा वाटत नाही. कारण वाईट शब्दाच्या कायम जर शिव्या दिल्या, शाप दिल्या, वाईटच बोलत राहिलं तर ती वाणी कशी वाईट होईल का नाही? अपवित्र. दुराडा कसं कायम दूर जाऊन जाऊन एकदम खराब होतं ना, दुरा ना. तसं जर कायमच या वाणीतून असं बाहेर पडलं तर काय होईल? याच्यातून जर मंत्र बाहेर पडले, अभंग बाहेर पडले, नामस्मरण बाहेर पडलं, चांगलं बोललं, तर मग ही पवित्र होती ना वाणी. म्हणून महाराज म्हणतात, आता महाराज झालेले पूर्ण स्वच्छ स्थिर पवित्र. ते म्हणतात या अशा वाईट शब्दाच्या घाणीने त्यांची वाचा अमंगळ झाली आहे. म्हणून नेने शब्द पर तुका म्हणे परोपकार. परतत्वाविषयीचा शब्द तो जाणत नाही. त्याला परब्रह्म काय, परतत्व काय, देव काय, धर्म काय, तो त्या गावचाच नाही. त्याप्रमाणे परोपकारही जाणत नाही. आता काय परोपकार? परोपकार काय? अशी तुकाराम महाराज. परोपकार जरी केला तरी पुण्य प्राप्त होतंय ना. महाराजांनी सांगितलं परोपकार नेने परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया भूत दया गाई पशुचे पालन का नेल्या जीवन वना माझी. शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे. पण हा बहादर असा आहे, परोपकार तो जाणच नाही, तर करायचं लय लांबच राहिलं. परोपकार म्हणजे अतिस्वार्थी म्हणतात त्याला. दुसऱ्याची दाढी जळली तरी चालेल, पण आपली बिडी पिटली पाहिजे. जास्त असतं ते. म्हणून सर्व काळ ज्याची चित्ताला हळहळ लागली आहे ते चित्त नेहमी तळमळ करत असते. सिद्ध होत तर स्थिर होण्याची प्रक्रिया सगळ्यात महत्वाची असते. चित्त जर स्थिर झालं नाही मग लय अवघड. चित्त शांत झालं पाहिजे, असं स्थिर झालं पाहिजे. जितकं चित्त स्थिर होईल तेवढा आनंद जास्त होतो असे.
अंतःकरण जितकं शांत होईल, जितकं स्थिर होईल, तेवढा आनंद जास्त. ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्याने आपला कॉल होल्डवर ठेवला आहे. आनंद म्हणजे देवाचं दर्शन. हा आनंदाचा साक्षात्कार म्हणजे देवाचा साक्षात्कार. हा देव आनंद स्वरूप आहे ना. हा आनंद, अद्वय, नित्य, निरामय देव पाहायला इकडे तिकडे जायची गरज नाही. हा आत्मजीची फक्त तेवढं स्थिर व्हायचंय आपल्याला. हा त्याला काय व्हायचंय, की जे मन आहे ना येड्यावानी करतं ना, हा त्याला या वासना, तळमळ, संकल्प, विकल्प, त्याला ते अनंत जन्मामध्ये सवय लागलेली आहे ना. हा सवय काही एका दिवसात मोडत नसती ती. हा त्याला थोडा वेळ लागतो. संगतीना, सद्ग्रंथ वाचनाना आवड निर्माण व्हावा लागते. त्याला विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय जेव्हा शिकवडू झाला, त्याला आता उलट करायचंय डायरेक्ट. त्याला विषय लय आवडत्यात, संसाराच्या गप्पा लय आवडत्यात, निंदा हा सगळंच आवडत. त्याला आता उलट करायचंय. नावडी जन धन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साखळी पडवणी. विषय नारायण करायचं म्हणजे उलटच करायचं आहे ना. उलट करायचं म्हणलं, प्रवाहाच्या उलट चालायचं म्हणलं त्रास होईल का नाही. तिला काही काही म्हणतात पहिलं बरं होतं बा, ते माळ घालून तर लयच अवघड झालं. अरे ते पहिलंच येते, पहिला राग येत होता, फक्त जाणीव होत नव्हती. पहिले बी त्रास येतच होते, पण त्याची जाणीव नव्हती. आता जाणीव व्हायला लागली ना. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात म्हणून कसं वाटतं, बाकी ती प्रगतीच असते. म्हणून त्याच्याच बरोबर तुकोबाराय म्हणता, सदा तळमळ चित्ताची हळहळ त्याचे दर्शन न व्हावे, शेव असता तो जीवे कुशब्दाची घाणी अमंगळ विलीवाणी. नेने शब्द पर तुका म्हणे पर उपका. पुढचा अभंग आहे. नेम जया नाही एकादशी व्रत जाणावे ते प्रेत सर्व लोकी. त्याचे वय नित्य काळ लिखित आहे, रागे दात खाय करकरा. जयाचे द्वारी तुळशी वृंदावन नाही, ते स्मशान ग्रह जात. विठोबाचे नाम नुच्चारिते तोंड, प्रत्यक्ष ते कुंड चर्मकार. तुका म्हणे त्याचे काष्ट हात पाय कीर्तना नव जाय हरीची. त्याचे वय नित्य काळ लिखित आहे, रागे जात हाय कर करा. योग योगनाथ एकादशीची वाटतं ना आज. नेम जया नाही एकादशी व्रत. आता हे प्रदोषाचं व्रत आहे, एकादशीचं व्रत आहे. नवनाथ आपले आता देवीचं नवरात्र व्रतच आहे ना एक. म्हणजे ते व्रत आहे, वैकल्य आपल्या संस्कृतीमध्ये उपवास आहे, ते पर्व काळी. कसं एकादशी एक व्रत. आता काही प्रदोष करतात, चांगलं आहे, ठीक आहे, काही अडचण नाही. भेदच नाही, कोणतं केलं तरी चालतं, फल तेवढंच असतं. पण जी पांडुरंगाची भक्त असतील ते एकादशी करतात, तो एक नियम झाला ना त्यांचा. पंढरीची वारी आहे माझी घरी आणि कन करी तीर्थ व्रत. व्रत एकादशी तरी न उपवास. काही लोक या अभंगाचा अर्थ काय घेतात, वारी माझ्या घरी चालू आहे आता, मग मला काय गरज आहे वारीला जायची, असा अर्थ नाही त्या अभंगाचा. असं कसं चालत. तुकोबाराय काय आपले पित्र जेवेले विश्वंभर भावापासून वारी चालू आहे म्हणजे आमच्या घरामध्ये, नाही का. व्रत एकादशी आहे तर उपास करतो म्हणजे आम्ही. काही काही तर एकादशी दिवशी
निराहार उपवास करून बेस्टपैकी नामस्मरण करतात, काही मौन धरतात. आता आपल्याच्यानं नाही होत, पण आपण निदान नामस्मरण तर करावा. हा आपल्याला तर 10 वाजताच लगेच आतमध्ये कावळे असे हे करतात. काय हरकत नाही, ते म्हणले महत्व नामस्मरणाला आहे, नाही का? हा गोळ्या घेण्याला महत्व आहे. त्याच्यामुळं तो एक नियमाचे नित्य नियमनामी ते प्राणी दुर्लभ म्हणलं ना. हा लक्ष्मी वल्लभता जवळ. म्हणून नेमजया नाही एकादशी व्रत, पण त्याला हा नियम नाही. जाणावे ते प्रेत सर्व लोक. आता जरा महाराजांनी थोडं खरं हातात घेते, मागच्या अभंगात म्हणले ते. आता हे ते म्हणले, आता त्याच्या हातामध्ये काय मग शस्त्राचे अरे ते प्रेत आहे म्हणले. जर एकादशी नसेल एखाद्याला करीत काही नियम नसेल जीवनामध्ये, काहीतरी नियम असावा. निदान नामस्मरणाचा तरी नियम असावा. काहीतरी जीवनात नियम असावा. बाकीचे नियम नाही एखाद्या वेळेस आपल्याच्यानं होणार, पण नामस्मरणाचा नियम होऊ शकतो. म्हणून होतच ते सुरुवातीला मन नाही लागत, तिकडे पळत काही नका होय, जाऊ दे पळत आहे, पण ती सवय लागल्यावर जमत आहे, नाही का? करायला बसलं का दुसरं काहीतरी समोर येईल, काहीतरी वाजणं, काहीतरी अडचण येणारच आहे ती. नाही आधी तर मन तरी अडवणी करणारच आहे. पण हळूहळू त्याला हळूहळू होत ते सवय ना अभ्यासात. म्हणून नेम जया नाही एकादशी व्रत, जाणावे ते प्रेत सर्व लोक. काय आहे? जिवंत आणून मेल्यासारखा. त्याची वय नित्य काळ लिखित आहे, रागे दात खाय कर करा. त्या पुरुषाचे जाणाऱ्या आयुष्याचे दिवस काळ नेहमी मोजीतच राहत आणि अतिशय रागाने त्याच्यावर कर जातात. यमाचा पाहुणा प्राणी होय रे. आता सगळी व्यवस्था लावून ठेवली संतांनी शास्त्राने, याच्यातून सुटण्याचा उपाय बाबा हो, नाही का? जीव ऐकायच्या मनस्थित नाहीये. ऐकून ऐकलं नाही करत. तो इकडे रंगलाय, इतका रंगलाय ना की कोणाच इकडे काढणं अवघड आहे. त्याच्या काही पूर्व पुण्याचा उदय जर झाला, पूर्व पुण्य जर अनुकूल झालं, ऐशी कर्म साम्य दशा विरेचा, मग श्री गुरु अपेक्षा पुण्य फळले बहुत दिसा. पुण्य तर केलं पाहिजे कमीत कमी त्या माणसाला. मग अजून ज्याला संत भेटले नाही, माळ नाही, एखादं त्याला पुण्य तर करावं कमीत कमी. त्या पुण्याच्या योगानं तिकडे येत असतो. म्हणून त्याचं वय नित्य काळ लिखित आहे, रागे दात खाय कर करा. जयाचे द्वारी तुळशी वृंदावन, नाही ते स्मशान ग्रह जाण. मग आता ते वैष्णवाचं लक्षणच आहे. ज्याच्या घरापुढं तुळशी वृंदावन नाही ते स्मशानच समजा म्हणले. मग हनुमंतराय लंकेत गेले तेव्हा त्यांना पुढं तुळशी वृंदावन नाही ना, रावणाच्या घरापुढं तुळशी वृंदावन नाही. माल तर भले मोठमोठाले होते कुंभकर्णाच्या, नाही फक्त बिभीषणाच्या घरापुढं तुळशी वृंदावन होतं. नेमकं हनुमंतराय पाठी गेले होते ब्रह्ममुहूर्तावर. सूक्ष्म रूपात होते ते. गेले त्याच्या माला पुढं तसे तुळशी वृंदावन पाहिलं, त्यांना भलता आनंद झाला ना. अख्ख्या लंकेत म्हणले तुळशी वृंदावन नाही, लंकेमध्ये येत ठिकाणी तुळशी वृंदावन. आणि त्याच्या मालावर लिहिलेलं होतं नाव राम. पण नाव टाकीचं ना. कोणाचे आशीर्वाद असतील, कोणाची कृपा असत, काय झालं ते आवडन ती काय हरकत नाही, नाही का? पण बिभीषणाच्या महालावर लिहिलेलं होतं राम. आता ते नाव पाहिल्यावर कधी रावण जर आला तर त्याला मग बोलायचा, अरे तू भाऊ ये, आपण
माझ्या वैऱ्याचं नाव टाकलं म्हणले तो हा बंगल्यावर. माझ्या वैऱ्याचं नाव तर माल टाकलं म्हणले. आता काय आहे, कधी कधी गाडवाला बी म्हणावं लागत नाही का. त्याच्याकडे युक्ती होती नाही का. म्हणले महाराज, आता तो राजाच होता ना. हो महाराज म्हणले, रामाचं काय तर तुमचंच नाव आहे म्हणले ते. माझं कसं काय म्हणले. अरे तुझं नाव रावण आहे ना म्हणले. त्याच्यातला रा घेतला म्हणले आणि मंदोदरीचा म घेतला म्हणले. दोघांचा मिळून झाला राम म्हणले. वा 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 विभीषण म्हणले, काय तुझं डोकं राव म्हणले. वा वा चांगलंय चांगलंय म्हणले. म्हणजे युक्ती असते ना साधूकड. भांडत बसला असं त्यानं ते नाव काढायला लावलं असतं. हनुमंतराय पहाटे गेल्यानंतर त्यांनी जेव्हा ते तुळशी वृंदावन पाहिलं, त्यांना वाटलं अरे काहीतरी इथं, आणि नाव वाचलं ना रामाचं. आणि बिभीषणाच्या महालात गेला तर बिभीषण हातामध्ये चिपळे आहे, ब्रह्ममुहूर्तावर उठलेला आहे, भजन चालू आहे त्याच्यावलं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, असं भजन चालल्यावर हनुमंतराय नाचायलाच लागले ना. मग नामस्मरण म्हणल्यावर हनुमंतरायला काय पाहिजे, रामकथा नामस्मरण म्हणल्यावर इतका आनंद इतका आनंद झाला. महाराज म्हणले, ज्याच्या घरापुढे तुळशी वृंदावन नाही ना, मग तो स्मशानात राहिला काय. स्मशानात आहे ना ते. मग स्मशानात राहिल्यासारखाच म्हणले तू. पवित्र आहे ते. आता तुळशीचे किती फायदे कोरोनामध्ये सगळ्यांनीच पाहिले ना. एक औषधी आहे. नका तुम्ही परमार्थांना मानणारे सुद्धा औषधी म्हणून आता ते तुळशीचं कोण काढा घेत, तर कोण काय तर कोण काय तर स्वतःला तुळशीचं किती आता फायदे. आपल्या गावरान गाईचे किती फायदे. आता शिक लोक बेजार झाले, मग आता पुन्हा इकडे आले. आता देशी गाय लागत ना, आता तुळशी पाहिजे, आयुर्वेदिक पाहिजे. म्हणजे ठोकून ठोकून आपाप जागेवर येतात. पण इथं तुळशी भगवंतालाच मूळ आवडती. भगवंताला इतकी आवडती तुळस, भगवंताना अति आवडी प्रिय तुळशी बुक्का. अति शब्द वापरला ना. अति प्रिय आवडी तुळशी बुक्का, तैसी प्रीती करी भोळ्या भाविका. आता बुक्का तरी तुळशीपासूनच झालेला असतो. त्यागाचं प्रतीक येते, जाळलेले ना. त्याग येते त्याच्यात म्हणून येते भस्म, प्रतीक आहे त्यागाचं. म्हणून एकादशी व्रत महाराज म्हणले ना, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. म्हणू हरीचे दास. म्हणून विठोबाचे नाम नुच्चारी जे तोंड, प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे. भाऊ एक जे कुळ नाही वैष्णव ती एक ऐकव त्याच्यामध्ये. तुळशी वृंदावनच्या पुढे ना असं का. एक चरण, जे कुळ एकही वैष्णव त्याचा बुडे भव नदी ताफा. 6 चरणाचा अभंग आहे काय. 6च आहे. तिकडे तिथे ते टेबलवर पिशवीत ग्रंथ आहे, अनबरचा दुसरा. तुकाराम महाराजांचा गाथा आहे पाय. असू शकतं ना ते. गाथा बदलला का होऊ शकतं. काय चाललंय तुझं सारे कोण.
30 नंबरचा अभंग आहे नाही का? हा. जया नाही नेम एकादशी व्रत जाणावे ते प्रे सर्व लोकी, त्याचे वय नित्य काळ लिखित आहे, रागे दात काय कर करा. जयाची द्वाळी तुळशी वृंदावन, नाही ते स्मशान ग्रह जाना. जये कुळी नाही एकही वैष्णव. जये कुळी नाही एकही वैष्णव, त्याचा पुढे भवनदी ताफा. महत्वाचं चरण त्या गाथेमध्ये नाहीये, आपल्याकडे आहे. ज्या कुळामध्ये वैष्णव नाही एखादा तरी असावा दुविशानासारखा. राक्षसी पण एक वैष्णवामुळे आज किती त्यानं तो लंका वाचली ना, त्याचं नाव निघत ते. पण एक जे कुळी नाही एकही वैष्णव, त्याचा पुढे भव नदी ताफा. सगळा तापाची ताफा. मग काय करायला काय जागा आहे? काहीच नाही. करता भक्तच पाहिजे ना. भक्त काय, वैष्णव काय, वारकरी काय, एकासारखे शब्द आहे. मग महाराज म्हणले अभंगात आहे ना महाराजांच्या, सारासार विचार करा उठा बुद्धी, नाम धरा कंठी विठोबाचे. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवस. जन्मोनी आकुळी, जन्मोनी आकुळी वाचे स्मरारा. त्या कुळामध्ये असा जन्म मिळावा का भगवंताचं नामस्मरण घडावा. तसं तिथं म्हणलं, जय कुळी नाही एकही वैष्णव, त्याचा पुढे भवनदी ताफा. नसला तर अजूनही झालं तरी चालत नाही का? तरी वैष्णवाला माळ घालायची, भगवंताचं नामस्मरण करायचं, एकादशीचं व्रत करायचं, ज्ञानेश्वरी वाचायची, हरिपाठ करायचं, आणि झाला वैष्णव. वैष्णव व्हायला का काय बोललंय मोठा विधी लागतो, काही खर्च आहे असं काही नाही. आणि आपला प्रयत्न तरी काय करतात त्याच्या करतात ना. काय उद्देश आपला दुसरा? चांगलं व्हावं, कोणाचंही कल्याण व्हावं, व्यसन मुक्त व्हावं. केशवाची घ्यायची तरी ती वैष्णव होती त्यांना. नामामध्ये नाम केशवाची घ्यायची तरी ती वैष्णव होती. हा ना, त्या दिवशी विचारायचं कोणालाच आठवलं नाही प्रमाण त्या दिवशी. मला ते ध्यानात, पण ते वेळाला आठवतो कुठे. हे नामदेव महाराजांचं प्रमाण वैष्णव नामस्मरण केलं पांडुरंगाचं तरच वैष्णव होती. अरे नाही तर मग लय भारी भारी येते ते प्रमाणात. कीर्तन करते तरी कीर्तनकार होशी, वैष्णव नवशी. आम्ही तर काय करीशी गुणीजन होशी, वैष्णव नवशी. अरे तीर्थाटन करते आपलीच होशी, पण वैष्णव नव्हते. नावांगाला भारी येते. आपल्या परिचयात नसल्यामुळे आपल्यातील काही काही ध्यानात येत नाही ना. त्या दिवशी आपला चालला होता, वैष्णव कोणाला म्हणायचं? वैष्णव म्हणून अवघी देवावरी माय. तसं ते वैष्णवाचं प्रमाण आहे. प्रमाणे वैष्णव जनतो तिने कही, तीड पराई जाणे रे. म्हणजे जे कुणी नाही एकही वैष्णव, एकही नाही, औषधाला सुद्धा नाही. आहेत असे घर, असे घर आहेत. महाराजांचं काही चुकेल नाही. महाराज काय म्हणले नाही, तुम्ही पार 100% किंवा काही त्या पार्टीला राहिले तर काय हरकत नाही.
परंतु एखादा तरी निदान हा बाकीच्यांना उद्धार करू शकतो ना तो. हा म्हणून असले तर चांगलंच आहे, जोडी नसले तर चांगलंच आहे, पण नसले म्हणून काही बिघडत नाही. सगळ्यांचं कर्म नसतं चांगलं. एखाद्याचा मालक माळकरी तर मालकीन नसती, ती मालकी नसती तर मालक नसतो, काही नाही फरक पडत, आपोआप होत असतो हळूहळू. पण कोणीतरी असावं नाही का. हा जय कुळी नाही एकही वैष्णव त्याचा पुढे भव नदी तापा. पुढचं चरण विठोबाचे नाम अनुच्चारी जे तोंड प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे. चर्मकाचं कुंड ते कुंड पाहिलं असतं ना तुम्ही, दिवसभर त्याच्यातच कार्यक्रम चालू असतो, दुसऱ्या दिवशी ते काय बदलत नाही पाणी कोणी. आता थोडा काळ बदलला, पूर्वीच्या काळामध्ये तेच भिजू घालायचं, तेच सगळं पाणी सगळं तेच. त्याला काय ते कातड्याचं आणि आपलं तोंड कातड्याच आहे ना. कबीर कहे कमाल को क्यों बजावत है ढोल. कबीर महाराज आपल्या मुलाला म्हणते, ते बडबड करत होत कमाल. कबीर कहे कमाल को क्यों बजावत है ढोल, एक श्वास जाए तीनों लोक का बोल. अरे आपलं तोंड म्हणजे काय वेगळं आहे तरी मग, जर भगवंताचं नामस्मरण नाही केलं तर. आणि गेलेले श्वास आपल्याला परत भेटतील का मग? नाही. तसं पैसाच कमीत राहिलो आपण, आणि आपण म्हणतो आता लय पैसे माझ्याकडे, मला 1 महिना वाढून द्या. 1 महिन्यामध्ये काय करीन आता, सगळंच मग वैष्णव होईन, नामस्मरण करीन. मिळेल का एखादा महिना आयुष्य वाढवून? नाही ना. अख्खा आयुष्य मातीत घातल्यासारखं आहे ना मग. त्यामुळं चालू झालं पाहिजे सगळं. करून राहू निकल जाएगा श्वास तो करेगा कब, कधी होईल. म्हणून विठोबाचे नाम नोट करा. फोन नोट करा, कोणाचा तरी आवाज येतोय. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, माणिकाचे काम नाही आता. महाराज म्हणले वेद अनंत बोलिला, वेदामध्ये काय नाही हे सगळंच वेदामध्ये. वेद अनंत बोलिला अर्थ इतका शिसा गेला, विठोबाची शरण जावे निज निष्ठा नाम टाके. आता आपण वेद पाहिला नाही, पाहिला तो लांबून पाहिला, काशीतून पंढरपूरला आहे की, वाचला नाही. काही वाचून काय कळण, त्याचं तात्पर्य हे काही कळत नाही का. पण जगद्गुरु तुकोबारायांनी वाचलेला आहे तो. तुम्ही म्हणणार मग चरित्रात तर काही वाचलेला कुठं दिसत नाही. जगद्गुरु तुकोबाराय आत्ताचे असं थोडं युगाचा भक्त नाम म्हणलं ना, युगापासून ते वाचल्याशिवाय म्हणत असतील का ते. आयुष्य किती होतं त्यावेळेस, त्यांनी सगळं केलेलं आहे. ते म्हणले अल्प आयुष्य मानव दे कलियुगामध्ये. शत गणिले ते अर्ध रात्र खावाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाचे उरले ते पाहे गा, राम राम स्मराची. लाभो करा. कलियुगामध्ये तुम्हाला वाचायची गरज, कारण त्यानं काय सांगितलं तात्पर्य, विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नाम गावी. तुम्ही अवघड चाल पडत. वेदाचा तो अर्थ आमाशीच खावा, जरानी वावा भार माथा. वेदाचा खरा अर्थ आम्हाला कळाला ना. विठोबाचे नाम, विठोबाचं नामस्मरण केलं आपलं काम होत, उद्धार होत. म्हणून विठोबाचे नाम अनुच्चारी तोंड प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे. म्हणून भगवंताचं नामस्मरण, नाम गाऊ नाम
नाम विठोबाला वाप दैवाचे दैवाचे, दास पंढरी रायाचे आणि दैवाचे दैवाचे, काळजिंदी देऊ हाती, विठ्ठल नाम गाऊ प्रीती, असू दैवाचे दैवाचे, नामा म्हणे लाखोली सदा, अनंत नामे वाहू गोविंदा, दैवाचे दैवाचे. भगवंताचं नामस्मरण करावं, अशी शांत झोपी ती भारी. करून पाहिलं पाहिजे. विठोबाचे नाम अनुच्चारी जे तोंड, प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे, तुका म्हणे त्याचे काष्ट हा पाय, कीर्तना नव जाय हरिसिया. त्याच्यात महाराज म्हणले दोन अभंगात महाराजांना थोडा खडतर त्यांनी हे केलेले का, ज्याच्या कुळात मध्ये एकही उपासक नाही, विष्णू उपासक नाही, त्याचा भवनदीतून तरुण जाण्याचा पेटा भवनदीत बुडून जातो, हे कुणाला समजायचं. तारू नाही ना, तारू नाही ना, सद्गुरु तारू नाही ना. ज्याचे तोंड विठ्ठल नामाचा उच्चार करत नाही, ते तोंड नाही तर सांबाराचे कातडे भिजवण्याची कुंड आहे. तुकाराम महाराज म्हणतात तो पुरुष कीर्तनाला जात नाही. तुकाराम महाराज म्हणतात जो पुरुष हरी कीर्तनाला जात नाही त्याचे हातपाय लाकडेच आहे असे समजावे. म्हणजे जगद्गुरु तुकोबारायला असं वाटतं आता कीर्तनाला जावं, एकादशी करावी, भगवंताचं नामस्मरण करावं, वैष्णव व्हावं. हे जर केलं त्यातून फायदेच आहे ना हो. एकादशीचं व्रत केलं काय तोटा आहे बरं? तोटा काहीच नाही त्याच्यापासून, एवढंच आहे. जेवणामध्ये फराळ करायचं म्हणजे ती अडचण सुटली. आणि भगवंताचं नामस्मरण करावं बेस्ट पैकी. म्हणले सवड नाही कामामध्ये करा, येईल तसा येईल तैसा बोल विठ्ठल. नाही भोकेला तयारीनं नाही काय, ते तालच पाहिजे ना, सुरच पाहिजे ना, रागच पाहिजे ना, आमचंच पाहिजे असं काही नाही. तो अभंग तर होऊनच गेला ना आता. नाही तया विन भोकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण तर म्हणता येईल त्याला. रामकृष्ण हरी विठ्ठल के सेवा म्हणायचं भजन बेस्ट पैकी. जे आवडन ते काय फरक पडतोय तरी. अपेक्षा आहे न करणाऱ्यांना थोडस बोलावंच लागतं. काही काहींना राग आला तर मग ते कधी कधी बदलू शकतं जीवन नाही का. वाल्याचं बदललंय, अजून ठरवलं तर बदलू शकतंय. म्हणून एकादशीच्या निमित्तानं निघाला चांगला अभंग. नेम दया नाही एकादशी व्रत जाणावी सर्व लोकी, त्याचे वय नित्य काळ लिखित आहे रागे दात काय करा, दयाचे द्वारी तुळशी प्रस्तावन नाही स्मशान ग्रह दान. नाही पुढे घेतला तिथे त्या गाथ्यामध्ये एका वेळेस उभून राहिला असेल किंवा नसेल. आता हा आपल्याकडे जो गाथा चालू आहे हा जोग महाराजांचा आहे. गाथे अशी इतके झालेत ना, मुळे होतंय कधी कधी त्या गीता प्रेसचा तर मिळच लागत नाही. काही शब्दाचा काय हरकत नाही. बरं तुम्ही पाहिलं मग काय कळालं नसतं. विठोबाचे नाम अनुच्चारीचे तोंड प्रत्यक्षाचे कोणतं चर्मकाचे तुका म्हणे त्याचे काष्ट हात
पाय कीर्तना नवजाय हरी. कीर्तन एक उद्धाराचं साधन येते. आता थोडं कलीम असल्यामुळं त्याचा दर्जा थोडा, परंतु कीर्तन ही फार मोठी एक संस्था येते. कीर्तन सांग होय अंग हरिरूप. पूर्वीच्या काळात कीर्तन किती वेळ चालायचे, ऐकणारे श्रोते आपल्याला आठवतंय किती साक्षीदार आहे. रंगगिरी महाराजांची कीर्तन 4-4 तास 5-5 तास 6-6 तास ऐकलेली मंडळी अजूनही. रामदास बाबांची कीर्तन 4-4 5-5 तास ऐकणारी मंडळी अजून आहेत. कीर्तन एक मोठं साधन आहे उद्धाराचं. त्याच्यामध्ये श्रवण होतंय, त्याच्यामध्ये चिंतनही होतं, त्याच्यामध्ये ज्ञान प्राप्त होतं, त्याच्यामध्ये भक्ती प्राप्त होती. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीनं ब्रह्मरसाचं सेवन होतंय. ब्रह्मरसाचं सेवन झालं तर मन तृप्त होतं. पण ती तळमळत नाही ना. तळमळ थांबवायची ना आपल्याला. चित्ताची तळमळ थांबवायची आपल्याला, स्थिर करायचं आहे ना. कीर्तन ही फार मोठं साधन आहे. कलियुगा माझी करावी कीर्तन केली नारायण दिलवी. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू शकी. महाराज म्हणले 7 दिवसाचा जरी झाला उपवासी कीर्तनाची सोडू नये म्हणले. कीर्तन कसं असावं मग नाथांनी सांगितलं त्याचे नियम. नाथा नियमाला कोण जागत, याचा त्याचा प्रश्न येतो नाही का. ज्याचं त्याचं फळ ज्याला त्याला मिळत असतं, त्याचं काय विषय नसतं. आपण आपल्याला जे आवडेल ते आपण करावं, त्याला दोष देण्याचं काही कारण नाही. ज्याचं त्याचं कर्म त्याच्या बरोबर, त्याचं कर्म तो फेडीन ना. तात्पर्य कीर्तन एक फार मोठं साधन आहे, एक उद्धाराचं साधन आहे. काम कीर्तन श्रवण स्वतः सेवाचे कीर्तन श्रवण केलं तर आतापर्यंत ज्यांचा उद्धार झाला ते श्रवणानंच झालेला आहे ना. जीवन बदललेलं आहे कीर्तनानं. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांना कीर्तन हे फार आवडतं. त्यांनी कीर्तन ही साधना फार काळाला नेलेली. रोज कीर्तन जगद्गुरु तुकोबारायांचं 24 तास कीर्तनच आहे ना. भगवंताचं नामस्मरण हे सुद्धा कीर्तन आहे. गुण संकीर्तन, लीला संकीर्तन, नाम संकीर्तन, कीर्तनाचे अनेक प्रकार आहे. आपलं जे कीर्तन आहे आता सध्या चालू आहे वारकरी, याच्यामध्ये सगळ्याचा अंतर्भाव येतो. त्याच्यात नामस्मरण येतं, ज्ञानही येतं, वैराग्य येतं, भक्ती येते, सगळं त्याच्यामध्ये. इतका त्याच्यामध्ये अभंगाचा जर असा परिपूर्ण विषय आला तर सगळंच येतं ना त्याच्यामध्ये. म्हणून अंग होय अंग हरिरूप. तरी कीर्तनाचे आणि नटनाचे दाखिले व्यवसाय प्रायचित्ताचे. येतं नामाचे नाही पापाचे ऐसे केले, यमदा भावकळा गेली तीर्थे छाया. कीर्तनाचा महिमा आहे ना हा, पापनाश करता येते. म्हणून कीर्तन जगद्गुरु तुकोबाराच्या वाट्यांना सांगतात का म्हणे त्याची काष्ट हात पाय कीर्तना नवजाय हरीची. म्हणून त्याचे वय नित्य काळ लिखित आहे रागे जात करा. तो काळ तर अशा पंथाची वाट पाहतो, त्याचं आयुष्य लवकर उरकून घेतो, पटकन उचलायचं ना त्याला. त्यांना सुद्धा हे गिऱ्हाईक आवडत नाही. यमाचा पाहू ना प्राणी हो. कुंडलिका वरद हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान.